जय शिवराय मित्रांनो, अवकाळी नुकसान भरपाईसाठी आता मंजुरी मिळाली आहे मित्रांनो. ह्या जिल्ह्यासाठी कोणते कोणते जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चॅनलवर कोणी पहिल्यांदा नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे आपल्यासाठी. चला मग व्हिडिओ सुरू करूया. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जाहीर आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता शासन निर्णय. तसेच राज्यामध्ये झालेले नुकसान भरपाईचं माहे ऑक्टोबर 2025 आणि जानेवारी 2026 ते मार्च या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकासाठी नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा संदर्भामधला हा जाहीर आहे. पाहू शकता तुम्ही 53,73,07,000 एकूण विधी वितरित करण्यात मंजुरी देण्यात आलेली मित्रांनो. हे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. किती जिल्ह्यासाठी हा निर्णय आहे आपण पाहणार आहोत. एकूण टोटल पाहणार आहोत मित्रांनो आपण किती जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही विभाग आहे मित्रांनो. नागपूर विभागामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पहा तुम्ही 15 शेतकरी आहे एकूण टोटल. आणि वर्धामध्ये पाहू शकता तुम्ही 1489 शेतकऱ्यासाठी आहे एकूण टोटल मित्रांनो. नागपूर विभागामध्ये 1504 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. पुणे विभागामध्ये पहा तुम्ही सोलापूर मार्च 2026 सोलापूरमध्ये 4071 शेतकऱ्यांना. आणि तसंच साताऱ्यामध्ये पाहू शकता तुम्ही 4564 शेतकऱ्यांना, 493 शेतकऱ्यांना. एकूण टोटल शेतकऱ्यांना 4564 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे मित्रांनो. पुढचे जिल्हे पाहू शकता तुम्ही. अमरावती विभागामध्ये पहा, बुलढाण्यामध्ये पहा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 73,73,7357 बुलढाण्यामध्ये मित्रांनो. आणि यवतमाळमध्ये तुम्ही पाहू शकता 6,712 शेतकरी आहे एकूण टोटल मित्रांनो. पुन्हा यवतमाळमध्ये पाहू शकता तुम्ही 520 शेतकरी, असे 14,589 शेतकऱ्याला ही मदत आहे मित्रांनो. आणि आता अमरावतीमध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही. एकूण एकच जिल्हा आहे बुलढाणा. 37,140 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. आणि छत्रपती संभाजीनगर एकूण टोटल पाहू शकता मित्रांनो तुम्ही. नांदेडमध्ये 80 शेतकरी आहे. आणि लातूरमध्ये 5,116 शेतकरी आहे. एकूण टोटल 5,196 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधले जे जिल्हे आहे त्यांना, मराठवाड्यातले. अशी एकूण टोटल नागपूर विभागामध्ये, पुणे विभाग, अमरावती विभाग, छत्रपती विभागमध्ये टोटल शेतकरी मित्रांनो 67,312 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांची KYC पेंडिंग असेल तर ती करून घ्यायची आहे. आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला पसंत आला असेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.